भाजपच्या नेत्या अमृता पवार यांनी आज शरद पवार यांचा या ठिकाणी जाहीर सत्कार केलेला आहे। खरं तर ताई, आपल्याला या व्यासपीठावर बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या। आपण पवार साहेबांची भेट घेतली, त्यांचा सत्कार केला। काय नेमकी भूमिका आगामी काळात? आजचा हा कार्यक्रम हा माजी आमदार मालोजी काका यांच्या प्रित्यर्थ होता। मालोजी काका हे तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे मोठे नेते राहिलेले आहेत। माझ्या वडिलांनी डॉक्टर वसंतराव पवार साहेबांनी यांच्यासोबत काम केलेलं आहे। त्यांना कायमच मार्गदर्शन केलं आणि त्याकरता मी या कार्यक्रमाला आली होती। बाकी त्याला राजकीय व्यासपीठ नव्हतं, त्यामुळे तसा काही अर्थ आपण काढू नये अशीच विनंती। येवल्यामध्ये आपण निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात। छगन भुजबळ त्या ठिकाणून निवडणूक लढणार आहेत आणि कदाचित आपली एंट्री राष्ट्रवादीच्या माध्यमातून होऊ शकते, अशा चर्चा आहेत। हे बा, मी तिथून तयारी नक्कीच करते आहे। मला तिथे मी जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीनेच दिली होती, विधानसभा प्रमुख केलेलं। त्यामुळे मी येवल्यामध्ये पूर्ण सर्वच जिल्हा येवला विधानसभा हा पिंजून काढलेलाच आहे। पण शेवटी राजकारण आहे, काय होईल नाही सांगता। पण भुजबळ विरुद्ध अमृता पवार अशी लढत येवल्यात कशी होऊ शकते? दोन्ही पक्ष जर मित्रपक्ष असतील तर? नाही, ते वेळ आणि काळच ठरवेल। आज तर काही मी सांगू नाही शकत त्यावर। पवार साहेबांशी काही चर्चा झाली आपली? नाही, काहीच नाही। थँक्यू, खूप खूप धन्यवाद। अमृता पवार यांनी या ठिकाणी शरद पवार यांचा जाहीर सत्कार जो आहे तो या कार्यक्रमात केला आणि त्यानिमित्तानं एका नव्या राजकीय नांदीची चर्चा जी आहे ती सध्या जिल्ह्यात सुरू झालेली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।